इयत्ता 10वी. विषय मराठी. बालसाहित्य गिरिजा कीर. स्थूल वाचन. स्वाध्याय. व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न पहिला. आकृती पूर्ण करा. साहित्यिक गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची वैशिष्ट्ये. कथा. माणसाचे दर्शन घडते. कथा वाचकांना खिळवून ठेवतात. वास्तववादी चित्रणावर भर. चरित्रे. प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा, महान लोकांचे कार्य समजून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देणारी शक्ती. प्रश्न 2. टिपा लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकेची वैशिष्ट्ये. उत्तर. गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली. त्यांनी 9 ते 12 वर्ष वयोगटासाठी आणि खास सुमारे 5 ते 9 वयोगटा म्हणजेच बालवर्गांसाठी नाटक लिहिल्या. बालकांचे वय लक्षात येऊन त्यांनी साध्या सोप्या व जोडाक्षरांवहित बालनाटिका देण्याचा ही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकेचे त्या काळात तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतमय व चमत्कारावर आधारित कथानही आवडतात असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समाजाला छंद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकेचे अखेर एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शवी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळखून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहे. यडद्बू डब्बू या गिरिजा कीर यांच्या बाल कादंबरीतील विनोद. कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने डब्बूला उपदेश केला होता. डब्बूने तो शिरोधार्य मानला. वयांना देण्यासाठी ठेवलेली मिठाईचे ताट डब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्धाच प्रचंड आनंद झाला, पण घरातील मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश डब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच, त्यांना तरी दुःखी का ठेवावे असा व्यापक विचार त्याने केला. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनात खराखोरा व्यापक विचार नसतो. लोक संकुचित विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणतात. त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतात किंवा फार झाले तर नातेवाईक, शेजारपाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात. जात धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. डब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे विनोद निर्माण होतो. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. उत्तर आहे, आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होती. तो एक
ग्राहक ते पाकिट मारतो पुढे. पाकिटातली मिठी वरून मधुला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेले पैशांमुळे त्या ग्राहकाच्या आईचा जीव गमावला लागू शकतो या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावर ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. त्या आपल्या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय हे त्याला जाणवते. आपली जशी आई तशी दुसऱ्या व्यक्तीसुद्धा आई असते. त्या व्यक्तीसुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण सर्वसाधारण आंधळे होऊ फक्त स्वतःचे आईवडील प्रेम लक्षात घेतो, दुसऱ्याच्या मनात विचार करता नाही हे मधूच्या लक्षात येते. यातूनच त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते. चार. साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आपण एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतो. आपल्या ही कलाकृती खूप आवडते. इतरांनाही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असे आपल्याला मनोमन वाटते. अशा वेळी आपण बोलतो किंवा लिहितो तो सरस्वात असतो. सरस्वात परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्या. कलाकृतीचा आशय किंवा कथानक व्यक्तिरेखा मनाला पटवणाऱ्या असल्या पाहिजेत. त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भरभरून टाकायची शक्ती असली पाहिजे. लेखकांची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कृष्टता वाढवणारे असले पाहिजे.